श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत असते की जे आपण कोणते उपाय करतो ते आपल्याला अगदी विश्वासाने आणि मनापासून करायचे आहेत, तरच त्याचा आपल्याला रिझल्ट येतो. 5 तारखेला म्हणजे संडेला आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशीचे काय उपाय करायचे आहेत ते मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपली जी कोणती इच्छा आहे त्या इच्छेसाठी तुम्ही हे उपाय नक्की करू शकता. अट एवढीच आहे की आपल्याला हे सगळे उपाय जे आहेत, जे कोणताही उपाय तुम्हाला सूट होईल किंवा कोणता उपाय तुम्हाला सहज सोपा जाईल करायला, असा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला असा उपाय करताना आपल्याला आपल्या जे आपण काही करतोय त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे की हे केल्यामुळे माझी नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे, असा विश्वास ठेवूनच आपल्याला हा उपाय करायचे आहेत. हे जे कोणतेही उपाय आपण जेव्हा करतो ते विश्वासाने करायला हवेत. चला तर मग पहिल्या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपल्या घरामध्ये कोणाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नाही असं एकही घर आपल्याला मिळणार नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतेच, पण जर नसेलच तर आपल्याला काय करायचं आहे, सुपारी म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि त्याला आपल्याला 21 दुर्वांची जुडी व्हायची आहे. 21 दुर्वांची जुडी वाहिल्यानंतर गुळाचा खडा आपल्याला समोर ठेवायचा आहे आणि ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जाप करून आपल्याला जी कोणती आपली इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे अशा विश्वासाने आपल्याला ती इच्छा बोलायची आहे आणि नंतर आपल्याला या आपल्या पूजेची सांगता करायची आहे. जो गुळाचा खडा आहे तो आपल्याला सगळ्यांना घरात प्रसाद म्हणून खायचा आहे. तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा आपण तिन्ही सांजेला पूजा करतो तेव्हा केला तरीसुद्धा चालेल किंवा अगोदर सकाळी जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळीसुद्धा आपण हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर जास्त वेळ न घालवता आपण दुसरा उपाय बघूया. दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी लवकर करायचा आहे. म्हणजे सूर्योदय जेव्हा होतो, जेव्हा सूर्य लाल असतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कोणता आहे, एक तांब्या घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर आपण स्टीलचा तांब्यासुद्धा घेऊ शकतो. त्या तांब्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे. कुंकू नसेल तर तुम्ही लाल फूल टाकू शकता. लाल फूल नसेल तर जी लाल मिरची असते त्याच्यामधल्या ज्या बिया असतात त्या बिया तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला सकाळी जेव्हा सूर्य लाल असतो त्यावेळी 6:30 किंवा 7 या वेळेमध्ये बघा सूर्य थोडासा लाल असतो. त्यावेळी आपल्याला सूर्याला जल द्यायचं आहे. ते जल देताना आपल्याला ओम सूर्याय नमः हा मंत्र बोलायचा आहे. जोपर्यंत आपण ते पाणी जल देत आहे तोपर्यंत आपल्याला हळूहळू द्यायचं आहे. मला असं लगेच ओतायचं नाही आहे. म्हणजे आपल्याला तो मंत्र कमीत कमी 21 वेळा तरी तो बोलून झाला पाहिजे. तर ह्या उपायाने सुद्धा आणि त्या जल देताना आपण त्या पाण्याच्या धारेतून आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन करायचं आहे. हा उपाय नक्की करा, कारण रविवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर सूर्यदेवाचा हा उपाय केल्याने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. पुढे वळूया आपण तिसऱ्या उपायाकडे. तिसऱ्या उपायामध्ये आपल्याला एक तांब्या पाणी घ्यायचं आहे, साधं पाणी. त्यामध्ये आपल्याला बघून ओम गंग गणपते नमः हा मंत्र 5 वेळा बोलायचा आहे. 5 वेळा बोलल्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य देताना आपल्याला त्या पाण्याच्या धारेतून चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. तर ह्या उपायाने सुद्धा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. ज्या तुमच्या कोणत्या इच्छा आहेत त्या इच्छा प्रेझेंट टेन्समध्ये हे अर्थ देताना बोलायच्या आहेत आणि आपल्या इच्छा नक्की पूर्ण होतील. त्यासोबतच जर आपल्याला आपल्या मुलांसाठी घरामध्ये निगेटिव्हिटी येत आहे किंवा घरामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, मुलाचं लग्न आहे किंवा मुलीचं लग्न आहे किंवा मुलांचा अभ्यास आहे, मुलं शांत नाही आहेत, मुलं त्रास देत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण घरामध्येच हे पाणी एक आहे ते तयार करू शकतो, जे आपल्याला या सगळ्या संकटातून मुक्ती देईल. त्यासाठी काय करायचं आहे, एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. हा पाण्याचा ग्लास आपल्याला आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे. तो झाकून ठेवा. दिवसभर आपल्याला हा ग्लास आपल्या मंदिरामध्ये ठेवायचा आहे, झाकून ठेवायचा आहे आणि त्या ग्लासामध्ये बघून आपल्याला पहिलं बोलायचं आहे ओम गंग गणपती नमः. 5 वेळा जरी बोललात तरीसुद्धा खूप आहे. हे बोलून झाल्यानंतर आपल्याला तो ग्लास मंदिरामध्ये ठेवायचा आहे. दिवसभर मंदिरामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी ग्लास घ्यायचा आहे. त्यामध्ये पुन्हा आपले इंटेन्शन टाकायचे आहेत.
जर तुम्हाला मुलांच्या अभ्यासासाठी करायचं आहे किंवा माझ्या मुलाचं लग्न ह्या तारखेला झालेलं आहे, असं ही इच्छा बोलून त्या व्यक्तीला ते पाणी प्यायला द्या. ते पाणी तुम्ही डिवाईडसुद्धा करू शकता. पाणी डिवाईड करून त्या ग्लासामध्ये प्रत्येक व्यक्तीबाबत ती इच्छा बोलून त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला आपल्या मनाप्रमाणे तुमच्या त्या व्यक्तीमध्ये चेंजेस व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटत असेल, तर ते सुद्धा आपण करू शकतो. फक्त ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे. तर हे तुम्ही किमान 8 दिवस किंवा 21 दिवस जरी हा उपाय तुम्ही केलात, आपल्याला पॉझिटिव्हिटी नक्की जाणवते. हेच आपण जो आपला इष्टदेव आहे, कोणत्या देवाला तुम्ही मानता, त्या देवाचं नाव घेऊन जरी तुम्ही हे पाणी तयार केलं, तरीसुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येईल आणि हा उपाय नक्की करा. या उपायाने खूप अनुभव दिलेले आहेत. मग मी स्वतः या उपायाचे खूप अनुभव घेतलेले आहेत. जर आपल्याला जास्त आजारपण असल्यासारखं वाटतंय, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. पाणी हे असं 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 जादू आहे पाण्यामध्ये, की आपण त्याच्यामध्ये कोणतंही इंटेन्शन टाकून आपण ती इच्छा आपली पूर्ण करून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे छोटे-छोटे जे मी उपाय सांगितलेले आहेत, ते नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.